हा फोटो तुम्ही आता पाहताय तो व्यक्ती आता या जगात नाहीये. त्याचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आलाय. प्रॉपर्टीसाठी थोरल्या भावाने लहानग्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं मोठ्या भावाने हे कृत्य का केलं, कोणाच्या मदतीने केलं आणि या प्रकरणाचा छडा कसा लागला हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात घडली आहे. वडिलोपार्जित संपत्तीमधील वाटा द्यावा लागू नये या कारणासाठी मोठ्या भावाने लहानग्याचा काटा काढलाय. हरिभाऊ खोडके असे मोठ्या भावाचे नाव असून त्याने शिवाजी खोडके आपल्या लहान भावाचा खून केलाय. संपत्तीसाठी कुटुंबात वाद होऊ नये यासाठी हरिभाऊने एक प्लॅन आखला. मित्राच्या मदतीने त्याने लहान भावाला संपायचं ठरवलं. हत्येचा कट अनेक दिवस डोक्यात शिजत होता. त्यानुसार सर्व प्लॅनिंग सुरू होतं. 12 डिसेंबरच्या दिवशी अचानक सकाळी काही कामानिमित्त हरिभाऊने शिवाजीला शेतावर बोलवलं आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीचं रूपांतर वादात झालं. त्यानंतर मित्राच्या मदतीने त्याने लहान भावाचा गळा आवळून त्याला संपवलं. त्यानंतर त्याला शेतामध्ये पुरून तो घरी परतला. जसं काही घडलंच नाही असा बनाव हरिभाऊने केला होता. दुसरीकडे खोडके कुटुंब त्याचा शोध घेत होतं. प्रकरण आपल्या अंगाशी येऊ नये यासाठी हरिभाऊने लहान भाऊ हरवल्याची खोटी तक्रार संध्याकाळी पोलिसात दिली. कोणाचा संशय आपल्यावर वळू नये या कारणामुळे त्याने हे सर्व नाटक केलं. पण त्याचं हे खोटं जास्त काळ टिकू शकलं नाही. नातेवाईक आणि पोलिसांना हरिभाऊच्या बोलण्यावर संशय आला. पोलिसांनी तपासाची चक्र वाऱ्यासारखी फिरवली. त्यानंतर जे सत्य समोर आलं ते अचंबित करणारं होतं. प्रकरणाचा छडा लागला आणि हरिभाऊ पोलिसांच्या तावडीत सापडला. संपत्तीसाठी वाटा द्यावा लागू नये या कारणाने त्याची हत्या केली गेली होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.